In this video, we are going to learn about law of conservation of momentum. या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम स्टडी करणार आहोत. आपण पाहिलं होतं मोमेंटम इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे तेव्हा मोशनमध्ये असताना जर आपण त्याच्या मासची आणि वेलोसिटीचा मास आणि वेलोसिटीचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर आपण त्या ऑब्जेक्टचं मोमेंटम कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो हे आहे मोमेंटम. तर या मोमेंटमला आपण जसं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पाहिलं होतं तसंच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम सुद्धा आपण आता बघणार आहोत. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये आपण काय बघणार आहोत तर एक ऑब्जेक्ट आहे तो मोशन मध्ये आहे आणि अजून एक ऑब्जेक्ट आहे तो पण मोशन मध्ये आहे. हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांवर जेव्हा कोलाइड होतील किंवा यांचं जेव्हा इंटरॅक्शन होईल हे एकत्र येतील, यांचं इंटरॅक्शन होईल आणि इंटरॅक्शन झाल्यानंतर कोलिजन होऊन ते सेपरेट सुद्धा होतील. तर या कंडिशन मध्ये दोघांचंही मोमेंटम किंवा ज्या सिस्टीम मध्ये ते दोघं आहेत त्या सिस्टीमचं मोमेंटम कसं कॉन्स्टंट असते किंवा कसं कॉन्स्टंट राहील हे आपण स्टडी करणार आहोत. ओके, सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर हा लॉ समजून घेण्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहोत आणि या ऍक्टिव्हिटीला नंतर मॅथमॅटिकली याचा ॲनालिसिस पण करणार आहोत. ओके, तर सगळ्यात आधी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम समजून घेण्यासाठी आपण कन्सिडर करतोय आपल्याजवळ दोन ऑब्जेक्ट आहेत. ऑब्जेक्ट ए having mass m1 and object b having mass m2. आपल्याजवळ दोन ऑब्जेक्ट आहेत. ऑब्जेक्ट ए having mass m1 and object b having mass m2. आता हे दोन ऑब्जेक्ट वेगवेगळ्या साइडने येत आहेत. बी तिकडून येतोय आणि बी तिकडून येतोय आणि ए असा ट्रॅव्हल करतोय. हे दोघं जण कुठेतरी एका जागी भेटतील म्हणजे दे आर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स अ सिंगल पॉइंट. एका सिंगल पॉइंटच्या दिशेने ते दोघे ट्रॅव्हल करत आहेत. ते कुठेतरी भेटणार आहेत. ज्या पॉइंटला ते भेटतील त्या पॉइंटला त्या ए आणि बी या दोन ऑब्जेक्टचं कोलिजन होणार आहे हे आपल्याला माहित आहे. तर ऑब्जेक्ट ए इज हॅव्हिंग मास m1 and ऑब्जेक्ट बी इज हॅव्हिंग मास m2. हे दोघं जण जेव्हा जिथं भेटतील आणि ज्या पॉइंटला यांचं जिथं कोलिजन होईल तेव्हा देयर विल बी टू डिफरंट फोर्सेस. तिथं दोन वेगवेगळे फोर्सेस असतील. पहिला फोर्स असेल फोर्स अप्लाइड बाय ऑब्जेक्ट बी ऑन ऑब्जेक्ट ए, याला आपण म्हणतो F1. फोर्स अप्लाइड बाय ऑब्जेक्ट बी ऑन ऑब्जेक्ट ए, बी कडून ए वर अप्लाय केला गेलेला फोर्स त्याला आपण म्हणतो F1 आणि त्याची डायरेक्शन आहे फ्रॉम बी टू ए. ओके, आणि त्या फोर्सला आपण म्हणले F1. आणि सेकंड फोर्स आहे फोर्स F2 विच इज अप्लाइड बाय ऑब्जेक्ट ए ऑन ऑब्जेक्ट बी. ऑब्जेक्ट ए ना ऑब्जेक्ट बी वर अप्लाय केलेला फोर्स F2. ओके, असे दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस हे दोघे एकमेकावर अप्लाय करतील जेव्हा या दोघांचं काय होईल कोलिजन होईल तेव्हा. ओके, आता बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन आपण दोन कंडिशन इथं चेक करणार आहोत, टेस्ट करणार आहोत. ओके, जर बिफोर कोलिजन मी या दोघांबद्दल बोलायला गेलं तर मी असं म्हणू शकतो की इनिशियल वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए हॅव्हिंग मास m1 वॉज u1. पहिल्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी u1 आहे, दुसऱ्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी u2 आहे. ओके, तर m1 चं किंवा ऑब्जेक्ट ए चं मोमेंटम इनिशियल मोमेंटम काय येईल m1 into u1. तसंच ऑब्जेक्ट बी चं इनिशियल मोमेंटम काय येईल m2 into u2. ओके, m1 into u1 will be the initial momentum of object A, m2 into u2 will be the initial momentum of object B. Okay, so this is before collision. आणि हे जे काही मोमेंटम आता आपण सांगितलं m1 u1 आणि m2 u2 हे झाले इनिशियल मोमेंटम. ओके, तसंच आफ्टर कोलिजन आपण जे काही मोमेंटम यांचं पाहणार आहोत किंवा यांच्या मोमेंटम मध्ये आलेला बदल पाहणार आहोत त्याला आपण म्हणतो मोमेंटम आफ्टर कोलिजन. ओके, सो द मोमेंटम आफ्टर कोलिजन फॉर ऑब्जेक्ट ए विल बी m1 v1. मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन विल बी m1 into v1. Okay, similarly momentum of object B after collision will be m2 v2. Momentum of object B after collision will be m2 v2. Okay, हे झाले मोमेंटम आफ्टर कोलिजन आणि मोमेंटम बिफोर कोलिजन आपण तेही सांगितलं होतं. आता आपण पुढे जाऊया. आपल्याला माहित आहे की हे दोन्ही फोर्स इक्वल अँड अपोजिट आहेत आणि त्यांचं मॅग्निट्यूड पण कसं आहे सेम आहे. हे दोन फोर्सेस F1 आणि F2 they are having opposite directions but they are having equal magnitudes. पाहिलंय आपण न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन मध्ये. ओके, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स माहित आहे आपल्याला. दॅट इज F2 is equal to minus of F1. ओके, सो F2 आणि F1 याच्या व्हॅल्यू आता आपण सबस्टिट्यूट करूया. आपल्याला माहित आहे द जनरल इक्वेशन ऑफ फोर्सचं एक जनरल इक्वेशन आहे F is equal to m into a.
where F is force, m is mass, a is acceleration. ओके, तर फोर्सचं हे इक्वेशन आता आपण इथे यूज करणार आहोत आणि F2 ला आपण असं लिहू शकतो m2 into a2. सिमिलरली F1 ला आपण लिहू शकतो m1 into a1. मायनसला मायनसचा साइन ऍज इट इज कंटिन्यू राहील. ओके, आता m2 into a2 मध्ये a2 ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू शकतो. व्हॉट इज a2? acceleration. Okay, acceleration of second object while moving towards object A. Here राहील v2 minus u2 divided by t. Similarly a1 will be v1 minus u1 divided by t. Okay, हे a2 आणि a1 च्या व्हॅल्यू जेव्हा आपण या इक्वेशन मध्ये ठेवू, आपले इक्वेशन असं तयार होईल m2 into v2 minus u2 divided by t minus of bracket of m1 into v1 minus u1 divided by t. ओके, हे झालं एक्सप्रेशन. आता या एक्सप्रेशनला अजून आपण थोडं सिम्प्लिफाय करणार आहोत. सिम्प्लिफाय कसं केलं? टी कॅन्सल केलं आपण दोन्ही साइडचं कॉमन टर्म. ओके, त्यानंतर आपल्याला काय मिळालं m2 into v2 minus u2 ब्रॅकेट कंप्लीटेड इज इक्वल टू मायनस ऑफ m1 into v1 minus u1. आता या ब्रॅकेटला आपण एक्सपांड करतोय. एक्सपांड केल्यावर m2 into v2 m2 into u2 m2 into v2 minus m2 into u2 is equal to minus of m1 v1 आलं इथं आणि हे मायनस इथं जाऊन याच्यासोबत प्लस होऊन जाईल प्लस m1 u1. ओके, हे आलं आपलं सिम्प्लिफाईड किंवा एक्सपांडेड फॉर्म मध्ये आलेले इक्वेशन. आता याला आपण अजून पुढे सॉल्व करणार आहोत. काय करतोय आपण फायनल मोमेंटम किंवा फायनल वेलोसिटीच्या टर्म एका साइडला गॅदर करूयात. फॉर एक्झाम्पल इथं v2 आहे फायनल वेलोसिटीची टर्म आहे आणि इथं v1 आहे फायनल वेलोसिटीची टर्म. ही आहे फायनल वेलोसिटी पहिल्या ऑब्जेक्टची आणि ही आहे फायनल वेलोसिटी दुसऱ्या ऑब्जेक्टची. ओके, दॅट इज ए अँड बी. मग फायनल वेलोसिटीच्या टर्म लेफ्ट हँड साइडला आपण हे करूयात, बाजूला काढूयात आणि इनिशियल वेलोसिटीच्या टर्म आपण राईट हँड साइडला टाकूयात. तर असं केल्यावर आपल्याला काय मिळते? हे मायनस m1 v1 इकडे येईल, दॅट इज m2 v2 प्लस m1 v1 आणि ही टर्म m2 u2 ची टर्म तिकडे जाईल, दॅट इज m2 u2 प्लस m1 u1. ओके, आता ही जी काही टर्म इथं आलेली आहे ही सगळी टर्म या टर्मला आपण म्हणू शकतो फायनल मोमेंटम आणि ही जी काही टर्म इथं आलेली आहे या टर्मला आपण म्हणू शकतो इनिशियल मोमेंटम. दिस इज आवर फायनल मोमेंटम, दिस इज आवर इनिशियल मोमेंटम. या इक्वेशन वरून आपण कन्फर्मली असं सांगू शकतो की in case of collision the final momentum will be equal to initial momentum. The final momentum will be equal to initial momentum. Okay, final momentum हे initial momentum एवढंच असेल कोलिजनच्या केस मध्ये, असं आपण कन्फर्मली सांगू शकतो या इक्वेशन वर. आणि या पूर्ण याच्यात किती ऑब्जेक्ट आपण यूज केले? दोन ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी. आता या पूर्ण ऍक्टिव्हिटी वरून आणि या मॅथमॅटिकल डेरिव्हेशन वरून आपण काही कन्क्लुजन्स डिराइव्ह करू शकतो. त्यातलं पहिलं कन्क्लुजन असं आहे, when two objects that is A and B collide then the total momentum before collision is equal to the total momentum after collision. The total momentum before collision ज्याला की आपण इनिशियल मोमेंटम म्हणलं होतं, it is equal to total momentum after collision ज्याला की आपण काय म्हणलं फायनल मोमेंटम म्हणलं. ओके, हे झालं आपलं पहिलं कन्क्लुजन. सेकंड कन्क्लुजन, when no external force act on two interacting objects their total momentum remains constant. आपल्याला माहित आहे एका फ्रेम ऑफ सिस्टीम मध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत आणि ते दोघे इंटरॅक्ट करायचे म्हणजे काय करायचे? दुरून एकमेकांच्या जवळ यायले, कोलिजन व्हायले, कोलिजन झाल्यानंतर ते परत स्कॅटर व्हायले किंवा सेपरेट व्हायले. हे सगळं करत असताना त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये किंवा त्या सिस्टीम मध्ये जर तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला नाही तर टोटल मोमेंटम काय असते? कन्झर्व होते किंवा टोटल मोमेंटम काय राहते? कॉन्स्टंट राहते. त्यालाच आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणतो. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे काय? when no external force act on two interacting objects then their total momentum remains constant or remains conserved. This is called as law of conservation of momentum. Okay, so in this way we have studied law of conservation of momentum. With this point our first chapter, that is laws of motion, ends. In the next sessions we will be starting with new chapter.